घडावी संगती आईसे आवडते मना
देवा पूर्वावी वासना हरी जनासवे भेटी नवोंग संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना प्रस्तुत प्राप्त संगीत कीर्तन रूपी सेवेसाठी हित लावून जगद्गुरु जगद्वंदनी तुकोबारा यांचा चार चरणाचा भगवंताकडे अखिल कोटी परमेश्वर परमात्म्याकडे तुकोबारा मागणी मागतात. जगद्गुरु जगद्वंदनी तुकोबारा या भंगाच्या माध्यमातून सांगतात, हे भगवंता, ज्यांच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे त्यांची मला संगत घडावी. माझ्या मनाला हे आवडतं, कदाचित आजची आवड उद्याची नावड होईल म्हणून आवड म्हणून पूर्तता करू नको, म्हणून जन्म वासने बरोबर आहे म्हणून माझी वासना म्हणून त्याची पूर्तता कर. देवा पूर्वावी वासना. मग यासाठी काय करावं लागेल? सतत सतत त्या संतांचा संग व्हावा लागेल. हरिजना सवे भेटी नवो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आणि जे उर्वरित आयुष्य ते जगायचं ना, ते फक्त आणि फक्त संत सहवासामध्ये जगायचं. तुका म्हणे भले संत संगष्टनी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. पांडुरंगा करू बद्धाम ओम नमो वेद प्रतिपदय जय जय सुसंवेद्यात्मरूपा. देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्ती दासोवधारी तुझे आत्मरूप गणेश किल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकार. तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या भावांतराय नमो देवा. आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो. ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जळवास गेला. साक्षात परमात्मा मुझ भेट गेला. विसरू कसावी गुरुपादू गेला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवा. आता हृदय हे आपुले चौफळण्या भले वरी वै सौ पाऊले श्री गुरुंचे. वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती. कर जोडितो कथे काळी आपण असावे जरी. जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाळी. कावतरला कुणी तया छत्रपतीच्या चरण कमळी दंडवत देव बसे चित्ती त्यांची घ्यावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आणि प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु जगद्वंदनी तुकोबारा अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरेश्वर परमात्म्याकडे मागणी मागतात. बारकाईने चिंतन केलं तर मागणी कुणी मागायची, मागणी कुणाला मागायची आणि मागणी मागत असताना काय मागायचं. मागणी मागण्याचा अधिकार कुणाला आहे, मागणी कुणाकडे मागावी लागते. काही ठिकाणी परिस्थिती अशी देण्याची इच्छाही नसते, परिस्थिती नसते. काही ठिकाणी परिस्थिती असते पण इच्छा नसते. काही ठिकाणी इच्छा असते पण परिस्थिती नसते. आणि काही ठिकाणी इच्छाही असते आणि परिस्थिती असते. इच्छाही नाही, परिस्थिती नाही, विचार करायची गरज नाही. इच्छा आहे पण परिस्थिती नाही. कधी क्षेत्राच्या ठिकाणी गेलेला माणूस काहीतरी क्षेत्राच्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर बस मधून उतरल्याबरोबर भिकाऱ्याने अर्थ व्यक्त केली. महाराज पायाला हात लावून विनंती केली, एक दोन पैसा
द्याव धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले घराला एक दोन पैसा द्याव धर्माला भिकाऱ्याच्या अर्थ ऐकल्याबरोबर याला असं वाटलं 1-2 रुपये द्यावे 200 रुपये द्यावे पण खिशाला आता रुपया नाही इच्छा आहे परिस्थिती नाही काही ठिकाणी परिस्थिती मुबलक आहे पण येण्याची इच्छा नसते जो अखंड हरिनाम सप्ताहाला कधीच येत नाही त्याच्या घरी माणसं वर्गणी मागायला गेले हो जे सप्त्याला कधी येत नाही त्याच्या घरी माणसं वर्गणी मागायला त्याने असं व्याख्यान सुरू केलं तुम्हाला द्यावं नाही तर द्यावं तरी कोणाला तुम्ही 7 दिवस घरी येत नाही आम्ही 7 दिवस मंदिराकडे ढुंकून पाहत नाही हा तुमच्यात आमच्यात फरक आहे हो तुम्ही एवढं सर्वस्वाचा त्याग करून त्या ठिकाणी धर्माचं कार्य हाती घेता तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे धर्माच्या कार्याला जो माणूस हातभार लावित नाही त्याला का माणूस म्हणावं का धर्माच्या कार्याला दिलेले देवाला जर 1 हाताने दिलं तर देव 100 हाताने आपल्याला देण्यासाठी सज्ज असतो हो आणि दानाची शुद्धी त्या ठिकाणी पैशाची शुद्धी दानाशिवाय होत नाही आणि म्हणून दान दिलंच पाहिजे असं वाटलं यांना मागणाऱ्यांना कार्याची पंगत घालते वाटत सगळ्या कीर्तनकाराचे पाकिट एकटाच भरतो काहीतरी असं करेल म्हणजे काय इच्छा आहे अहो इच्छा काय दानाला कुठं काय आकडा सांगत असेल का तुमच्या मनाने वाटेल ते सांगा यांना वाटलं आपलं मागण्याच्या देण्यापेक्षा कमी असलं तर म्हटले काय इच्छा नाही दात्याच्या इच्छेनुसार वापरत त्याने पावती पुस्तकांना घेऊन फिरतो म्हणजे लय आपलं नाव म्हणजे सांगा आम्हाला लय आकडा देण्याची परिस्थिती मुबलक आहे पण देण्याची इच्छा नाही काही ठिकाणी परिस्थिती आहे आणि इच्छाही आहे देणाराला वाटतं मी दिलं घेणाराला वाटतं मला मिळालं पण जगामध्ये माझं संत शास्त्र असं सांगतं देणाराही जन्माला आला नाही आणि घेणाराही जन्माला आला नाही आणि जर देणारा घेणारा जन्माला असता साधूचं वचन खोटं ठरलं असतं महाराज नेता नेवविता नेता नेवविता इथे या निमित्ताचा धनी केला से प्राणी पण लागला त्याला माझे माझे म्हणून व्यर्थ गेला येणाराही तोच घेणाराही तोच आणखी तो कोबऱ्या जो जरा दिला महाराज एकटाच दाता आहे तोची एक दान विटेवरी ज्याची पाऊले समान तुझी एक दान शूरदाता तुझी एक दान शूरदाता विटेवरी ज्याची पाऊले समान तुझी एक दान शूरदाता म्हणजे विश्वाचा चालक मालक पंढरीश परमात्मा सोडून जगामध्ये देणारा कुठलाही कुणी समर्थ नाही म्हणजे गुरु जगत बंधनी तुकोबारांनी मागणी मागितली भगवंताकडे तुकोबाराची मागणी बरोबर मागण्याचा अधिकार असावा लागतो नाही आमच्या नगर तालुक्यात एक म्हण इकडे मला माहित नाही नागड्यापाशी उघडं गेलं तसं व्हायला काय देणाऱ्याकडे असावं लागतं मागणारालाही त्या ठिकाणी त्याचा अधिकार असावा लागतो काही गावात माणसं अशी असतात महाराज 1 तासभर जरी त्यांनी फोन केले तर लोकांना दुसऱ्या तासामध्ये 5-25 लाख रुपये त्याच्याकडे रोख स्वरूपात लोक बाहेरचे लोक घेऊन येतात
ही त्या माणसाची काय असते पत असते. काय असते पत. आणि गावामध्ये एखादा माणूस असा असतो 3 दिवस सगळे किराणा दुकान पान टाकल्या हिंडला तर बिडीचा पुडा याला कोणी उधार देत नाही. ही त्या माणसाची काय ही त्याची पत आहे. ती त्याची पत आहे. मग जगद्गुरु जगद्वंदनी तुकोबारायांनी मागणं मागितलं तुकोबारायांची पत काय. जगाला खाणारा काय तुकोबारायांचं नाव घेतलं तर धरधर कापायचा महाराज. तुकाराम तुकाराम नाम तुकाराम नाम घेता पापियो. तुकाराम तुकाराम त्यांचं नाव घेतलं तरी यम कापायचं. आपल्या गावात तुकाराम असतील हो. त्या तुकारामाने केस गेलेल्या कुत्र्याला हाट मोठं जागा नाही. या तुकारामाची पत. आणि हे तुकाराम त्यांचं नाव घेतलं की यम कापायचं. का कर्तृत्व आहे महाराज. संसाराच्या नावे दोन्ही शून्य वाढता हा धर्म वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजनी दे ढवळीले जग चुकविला अधिकार जगद्गुरु जगद्वंदनी तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन सदैव वैकुंठवासी. आपल्यातला असलाच्या खरा तुकाराम नावाचा कीर्तनकार महाराज नाही म्हणत. कीर्तनकार तो सदैव वैकुंठवासी का नाही. तो सदा तोंडवासी. देता का किती देता सदैव वैकुंठवासी तुकोबाराय हा सदा तोंडवासी. मला सांगायचं तात्पर्य असं आहे. मग तुकोबारायांचा अधिकार काय. एका दशग्रंथी ब्राह्मणानं तुकोबारायांचं वर्णन करावं. दहाव्या पाडणारा ब्राह्मण नाही बोलत. भट्ट रामेश्वर दशग्रंथी ब्राह्मण शिष्य शरणाला तुझ. त्या रामेश्वरा भट्टाने सांगावं तू किता तुलनेसी ब्रह्मा मनोनी रामेश्वरी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम. नवे नवे त्या रामेश्वर भट्टांना आणखीन सांगावं म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही. म्हणजे भगवंत आणि तुकोबाराय वेगळे नाही. बरं देणारा भगवंत आहे आणि तुकोबारायांच्या रूपामध्ये मागणारा सुद्धा भगवंत आहे. मिळायला काय देणारा तोच आणि घेणारा तोच. म्हणून याच्या अगोदरच मी सुरुवातीला बोलून गेलो देता देव गीता देता देव गीता. म्हणून देणाराही तोच घेणाराही तोच. पण नवल हे आहे मागणारा न मागणं स्वतःसाठी नाही मागितलं आणि देणारा न देणं स्वतःसाठी नाही दिलं. मग कुणासाठी कुणासाठी गुण दे जाना न देखवे डोला
मुळते हे जनन देखावे डोळा येतो कळबळा मनोमनिया ज्ञानंद झालेल्या जगताला तारण्यासाठी माझे साधू संत भूतलावरती आले. सांगायला लागले, हे राजा आलायस का नरदेहाला मग ऐकणार ऐक रे जना तुझ्या स्वाहिताच्या खुणा पंढरीचा राणा माझी स्वरा राम भजो तुम राम भजो भोजन पार करो सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. मग त्या जन्माचं सार्थ करायचं की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ विठ्ठलाची एक देखलिया. आणि मग असा विठ्ठल तुकोबराय तुम्हाला माहित नाही का? तुकोबराय सांगतात, मला अनेक वेळा तो त्या ठिकाणी भेटला महाराज. तुकोबरायांचे संत मंगमेजर तुकोबरायांचे 4,500 अभंगाचा गाथा प्रकाशित आहे. जे प्रकाशित नाही त्या अभंगात लिहिलेलं आहे. पण तुकोबराय त्या 4,500 अभंगाच्या गाथ्यामध्ये सांगतात की खऱ्या अर्थाने अनेक प्रकरण तुकोबरायांच्या अभंगाचे तयार झाले महाराज. काही प्रकरण भगवंताच्या भेटीची आस आहे, काही त्या ठिकाणी सगुण साकार रूपात मध्ये भेटला याचे पुरावे आहेत. काही अभंगामध्ये त्या ठिकाणी आत्मस्वरूपाची प्रचिती येण्यासाठी तुकोबरायचं चित्त झुरत आहे असे काही अभंग आहेत. आणि तुकोबरायचं सद्गुरूच्या भेटीनंतर ज्यावेळेस भक्तीचं पूर्णत्व झालं त्याच्यावरती तुकोबरायांचे काही अभंग आहेत. बारकाईने चिंतन केलं तर तुकोबरायचा अनुभव तुकोबराय साक्षी आले तुकोबरायचे अनुभूती जोपर्यंत किंवा भगवंत तुकोबराय सगुण साकार रूपामध्ये जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुकोबरायचे चित्ताची अवस्था महाराज अनेक अभंग त्या ठिकाणी प्रदर्शित आहेत तुकोबरायचे. भेटी लागी जीवाला घरी आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. किंवा तुकोबराय म्हणतात, कन्या सासऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. किंवा भेटशी केशवा तैसे झाले माझ्या जीवा. आणि ही तुकोबरायच्या अंतःकरणाची अर्थता आहे. आणि ह्या अर्थतेचा तुकोबरायांचा पुण्याचा संचय वाढत गेला मला. एवढा संचय वाढत गेला, एवढा संचय वाढत गेला. विश्वाचा चालक मालक तुकोबरायांसर समोर जाऊन उभे राहिले तर मूर्ती तुकोबरायांसमोर मान खाली घालायची. वाकड्या नजरे तुकोबरायांकडे पाहायचा. देवा काही चुकतंय का? चुकत तुझं नाही, तुकोबा चुकतंय. आमचं काय झालं? पुण्याचं ओझं डोक्यावरती झालंय आणि त्याच्यामुळे मान आपोआप खाली जाते. मग काय करावं लागेल? अरे हे ओझं हलकं करण्यासाठी काहीतरी मागावं लागेल. तुकोबारांनी एका
मागण्याची आस पाहे मुखाकडे खाली मान घालून देवा वाकड्या नजरेचं कोणाला पैसा काहीतरी मागावं आणि शेवटी शब्दात प्रकट केलं माग पण परत देवाची मान खाली जावी भगवंताच्या मुखातून शब्द बाहेर पडावेत आमचे सावकार आले सावकार कोणाला म्हणतात तुमच्या भागात पैसा वाटतो तो घेऊन बुडवतो तो सावकार पैसा देतो तो सावकार आहे जगद्गुरु जगवंत तुकोबाराने विश्वाचा चालक मालक पंढरीश परमात्म्याला काय दिलं होतं सावकार म्हणण्यासाठी पुण्याचं उजं डोक्यावरती हो पण एका पिढ्याचा परमार्थ नव्हता एका पिढ्याची पुण्य नव्हती तुकोबारायांची 7 पिढ्याचा परमार्थ विश्वपासून आलेली परंपरा तुकोबारायांची तुकोबाराय सांगतात आम्ही दुसरा देव सुद्धा पुजला नाही कधी आपला बायकोचा एक नवऱ्याचा एक पोराचा दिसला एकाच पिढीत तुकोबाराय सांग 7 पिढ्यापासून आमचा एकच परमार्थ व्रत एकादशी करीन उपवासे गायिनार निशी मुखी नाम पंढरीची वारी आहे माझे घरी मालिक नगरी तीर्थव्रत आमचा देव सुद्धा एकच महाराज कृपाळू पंढरी माझ्या वडिलांचे दैवत पंढरीनाथ माझ्या वडिलांचे दैवत माझं नाही दैवत एकच आहे हो आणि त्याचे एवढंच नाही अरे मी एकट्याने भक्ती केली नाही माझ्या बाप दादाने भक्ती केली हो हा पुण्याचा साठा तुझ्या डोक्यावरती जरी झाला असेल ना तरी तू चतुर आहे आम्हाला माहिती आहे तुकोबाराय सांगतात कारण देव चतुर चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची म्हणजे हाल देईल होया सांगल पूर्ण सगळं आम्ही दिलं तुकोबारायला आपण दिलं तुकोबारायला पण मी तुला मागणार आहे पण तू जर काहीच नाही मागणार हो माझ्या वडिलांची निराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग चरण सेवेने पुण्य वाढलं का कमी झालं पटपटा बोला वाढलं ओझ कमी झालं का वाढलं देवाच्या डोक्यावरच समजाय कमी झालं का वाढलं माझ्या बाप दादाने काय केलं अरे माझ्या बाप दादांनी उपवास केले माझ्या बाप दादांनी तुझं पारणं केलं माझ्या बाप दादांनी तुझं दार राखलं रे आणि आमच्यासाठी भोगवटा तयार केला उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा मालागी एवढ्या पुण्याचा अधिकारी जगद्गुरु जगवंतरी तुकोबाराय विश्वाचा चालक मालक तुकोबारायांच्या घरी यायचा मला सगुण साकार रूपामध्ये येत होता ही आस जेव्हा तुकोबारायची पूर्णत्व राहिली भेटी लागी जेव्हा लागलीशी आस जेव्हा परिणाम झाला विश्वाचा चालक मालक तुकोबारायांच्या घरी सगुण साकार रूपामध्ये यायला प्रवृत्त झाला तुकोबारायांच्या घरी येऊन जेवायला लागला हो तुकोबारायांच्या घरी देव जेवायला यायचा कधी ज्या दिवशी धान्य नसेल त्या दिवशी पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार
सांगतात मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणी मी दुर्बळ ही परिस्थिती जगत गुरु जगत उत्तरी तुकोबरायांची पुरावा नंबर 2 विश्वाचा चालक मालक तुकोबरायांच्या भेटीसाठी समूह साकार रूपामध्ये यायचा. वारीचा प्रसंग तुकोबरा वारीला निघाले 1 किलोमीटर गावापासून पुढे आहेत. अंगावर बनवून ताप भरलाय असं हे वेदना सुरू झाल्या. विसाभंगाचं पत्र तुकोबरायांनी भगवंताला लिहिलंय. वारकऱ्यांच्या चरणावरती हात जोडून विनंती केली, तुम्ही सनकाधिक संत मन विता कृपावंत एवढा करा उपकार मजलदार वारकरी पंढरपूरला पोहोचले. सगळे आले, तुकोबा दिसत नाही. माझं वाक्य नीट ऐका. भक्त देवाचा विरह सहन करतो, पण देव भक्ताचा विरह सहन करीत नाही. तुकोबा ज्यावेळेस दर्शन बारीमध्ये दिसत नाही तोपर्यंत वारकऱ्यांनी पत्र पायावरती ठेवलं. मतितार्थ अंतकरणाला भिडला. अंतकरण कासावीस झालं. गरुडाला पाचारण केलं. जा गरुडा तुकोबाला घेऊन ये. तुकोबाला आणण्यासाठी गरुड जातो महाराज. आज या क्षणापर्यंत तुकोबा वारकऱ्यांकडे दिलेल्या पत्राचा उत्तराची वाट पाहत होते. आहे त्याच ठिकाणी घरी गेलेले नव्हते. आणि गरुड आल्यानंतर गरुडाने विनंती केली, स्वामीने आपल्याला पाचारण केले, बोलावले. वेळास काय? अरे राजा, श्री गुरुच्या आसनावरती आणि स्वामीच्या आसनावरती, भगवंताच्या आसनावरती बसण्याचा अधिकार सामान्य जीवाचा असतो काय? अरे माझ्या स्वामीचं मान घेतोस. मी एक दिने मी एक दुर्बळ म्हणून नाही पोचू शकलो भगवंतापर्यंत. पण एक काम कर ना, विश्वाच्या चालक मालकाला तू घेऊन येऊ शकतो माझ्यापर्यंत. गरुडाचे पायी ठेव वेळ वेळा लोई वेगे या नावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुड तुकोबरायांचा निरोप घेऊन विश्वाच्या चालक मालकापर्यंत जाऊन पोहोचला. या भगवंताला राहवलं नाही महाराज. या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तुकोबराय आता गरुडाच्या निरोपाची वाट पाहतायत. गरुडाला मी निरोप दिलाय, पण त्याचं उत्तर काय मिळत नाही. गरुड कोणत्या मार्गे आला होता? गरुडाचा येण्याचा मार्ग कोणता होता? श्रीगोंदा मार्ग. कोणत्या मार्गे आला गरुड? आकाश मार्गाने. गरुडाची वाट तुकोबराय कोणत्या मार्गाने पाहत असतील? आकाशाकडे एकटक दृष्टी लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुकोबराच्या दृष्टीचं चित्र पडले महाराज. पिवळा पितांबर कैसा
माझा कैवारी आला. विश्वाचा चालक मालक माझ्या भेटीसाठी आला. पुरावा नंबर 3. सगुण साकार रूपामध्ये भगवंताचा आणि तुकोबराचा संवाद व्हायचा. त्यावेळेस तुकोबराय भगवंताला हात जोडून कळवळ्याने विनंती करायची, हे देवा पण ये देह भाव पुरवावी वासना ही स्थिती माझी का होत नाही? देवा करतोस का उपकार माझ्यावरती? देवा आताई सा घरी उपकार देहाचा विसर पाडी मग तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशी राजा कळो आले. चराचरामध्ये तू भरलेला आहेस ना, विश्वस्वरूपात तूच नटलेला आहेस ना. सगुण साकार रूपामध्ये मला तू भेटू नकोस. माझ्यामध्ये तूच आहेस ना, मग का मला माझ्या त्या ठिकाणी स्वानुभव येत नाही? भक्तीची अनुभूती काय येत नाही? मला आत्मानुभूती का येत नाही? आत्मानुभूतीचे लक्षण माझ्या शरीरावरती का प्रकट होत नाही? काही ऐसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा जुरतसे. काही ऐसी दशा येईल माझे अंगा. काही भक्तीची स्थिती मला प्राप्त होत नाही. ए नको मला सगुण साकार रूपाने तुझी भेटही नको. मला माझ्यातल्या आत्म्याची अनुभूती आणून दे. का श्री गुरुच्या रूपामध्ये येत नाहीस? मला माहित आहे श्री गुरुच्या रूपामध्ये तुला आल्याशिवाय तुला त्या नामाचा अनुग्रह करता येत नाही. आणि श्री गुरुच्या रूपामध्ये जो येऊन नामाचा अनुग्रह करतो ना, तो दुसरा तिसरा कोणीच नसतो. विश्वाचा चालक मालक पंढरीश परमात्माच असतो. मग का देव गालात हसला महाराज. बाबा माझी मान तुमच्या पुण्याच्या ओझ्याने खाली जावी एवढ्या एवढ्या पुण्याच्या अधिकारी तुम्ही आहात, पण मी तुमच्या जीवनामध्ये श्री गुरु म्हणून यावं यासाठी पुण्य कमी पडत आहे. ऐकता ना, यासाठी पुण्य कमी पडत. एवढ्या पुण्याचे अधिकारी जगद्गुरु जगतवंदनी तुकोबर आहे, पण विश्वाचा चालका मालकाने श्री गुरुच्या रूपामध्ये यावं आणि त्यासाठी तुकोबरायचं पुण्य कमी पडावं. आपण किती भाग्याच्या हा बोध मिळाला महाराज. हो, आणि ज्या वेळेस तुकोबा तुमचं पुण्य फळाला येईल त्यावेळेस तुम्हाला माझ्याकडे यायची गरज पडणार नाही. मी तुम्हाला सापडत येईल. आणि आणखी तुकोबा सांगू, ज्याचं पुण्य फळाला येतं ना त्याला माझ्या मागावर लागावं लागत नाही, मी त्याच्या माग लागतो रे. सांगू तुकोबा उदाहरण. अर्जुनाचं पुण्य फळाला आलं. त्या अर्जुनाच्या घरी वास्तव्याला मी गेलो. द्वारकेचा राणा पांडवा घरी अर्जुनाचं पुण्य फळाला आलं. त्याची घोडी मी धुतली. अर्जुनाचं पुण्य ज्या दिवशी फळाला आलं त्याच्या घोड्याचा मी खरारा केला. अर्जुनाचं पुण्य ज्या दिवशी फळाला आलं त्या दिवशी मी त्याला भर रणांगणावरती 18 मिनिटं गीता सांगितली. अर्जुनाचं पुण्य ज्या दिवशी फळाला आलं ना तुकोबा, त्या दिवशी त्याच्या रथाचं सारथ्य करण्यासाठी मी त्याच्या रथावरती सारथी झालो. त्याला तो बोध सांगण्यासाठी अर्जुनाचं पुण्य ज्या क्षणाला फळाला आलं ना त्या दिवशी मी कौरवांशी कपट केलं. विश्वाचा चालक मालक असताना मी फक्त तो बोध देण्यासाठी, धर्म जोडण्यासाठी, धर्म जोडले तरी अधर्म करावा, मी अधर्म सुद्धा केला. तुमचं पुण्य ज्या दिवशी तो फळाला येईल ना त्या दिवशी मी तुमच्या जीवनामध्ये श्री गुरु म्हणून नक्की. तुकोबरायचं पुण्य तिळ तिळ वाढत गेलं महाराज. आणि तुकोबरायचं पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुत
जगद्गुरु जगद्वंदनी तुकोबारायचं पुण्य फळाला आलं. तुकोबाराय तोपर्यंत म्हणत होते, अरे चराचरामध्ये तू भरलेला आहेस, तू नको मला. हो, देव प्रत्येक ठिकाणी आहे म्हणजे असे. मग मला त्याची अनुभूती कशी येईल? मला तो दिसला पाहिजे, मला त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. तुकोबारायचं पुण्य फळाला आलं. ज्या दिवशी फळाला आलं त्या दिवशी तुकोबारायांच्या जीवनामध्ये विश्वाचा चालक मालक बाबाची चैतन्याचं रूप धारण करतो. पुणे जिल्हा जुन्नर तालुका ओतूर नावाचं गाव, मांडवरीचा किनार, माघ शुद्ध दशमी गुरुवार, पहाटे 4 वाजता सापडत निघाला. जगाचा चालक मालक तुकोबारायांना सापडत होता. कुठे तुकोबा? सापडेले वाटे जाता गंगा स्नाने, मस्तकी तो जाना ठेवीला कर. भोजना मागती तुप पावशेर, पडिला सर स्वप्ना माझी. काय कळे उपगला उत्तराय मनोनिया काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली फोन मालिकेची. आपल्या श्री गुरुची परंपरा बाबाजी चैतन्य तुकोबारायला सांगितली आणि आपल्याकडचं जे नाम आहे त्या नामाचा अनुग्रह तुकोबारायांना बाबाजी चैतन्याने दिलेला आहे. महाराज बाबाजी बाबाजीने त्या ठिकाणी अनुग्रह तुकोबारायला दिला. महाराज बाबाजी आपुले सांगितले नाम, नाम दिलं. तुकोबा, तुम्हाला आता त्या नामाचा अनुग्रह झालाय. मग हा समाज मला विचारेल उद्या काय विचारेल? जे तत्व मिळवण्यासाठी तुकोबा तुम्ही प्रपंचाची राखरांगोळी केली, जे तत्व मिळवण्यासाठी तुमची बायको अन्नान्न मर करत गेली, जे तत्व मिळवण्यासाठी तुमचा मुलगा पाणी पाणी करत गेला, जे तत्व मिळवण्यासाठी तुम्ही 350 एकराच्या जागेरीची वाट लावली, जे तत्व मिळवण्यासाठी तुमच्यावरती गावचा पाटील गोफला, जे तत्व मिळवण्यासाठी मंबाजीचा मार तुम्ही खाल्ला, जे तत्व मिळवण्यासाठी तुम्ही 13 दिवस ओव्यावरती येण्यासाठी अनुष्ठान केलं. सांगा ना तुकोबा, असं कोणतं तत्व होतं की ते तत्व मिळवण्यासाठी तुम्ही एवढा 8 तास केला होता? काय सांगू या समाजाला? गुरुवर्य सांगा ना, काय सांगू या समाजाला? बाबाजीने सांगितलं, आधीच जन उद्घट करू नये, गुह्य प्रगट मोडतील भक्तीच्या वाटा संत जन गोपतील. अरे गुरु परंपरेत आले नाम कोणाला सांगायचं नसते तुकोबा. मग खोटं बोलू? खोटं बोलू? बाबाजीने सांगितलं खोटं बोलू नको आणि खरं सांगू नको. खोटं बोलू नको आणि खरं सांगू नको. मग काय सांगू समाजाला? सांगा तुकोबा. मंत्र दिला राम,
सांगा तुकोबा, खरं सांगू नका आणि खोटं बोलू नका. सांग मग काय सांगू? सांगा. मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम. सांगा मंत्र दिला. एवढ्या नाही थांबत मला सद्गुरूची प्रक्रिया ऐका जरा कान म्हणून. हो, 3 प्रकारे श्री गुरु आपल्यावरती कृपा करतात. आपल्याला नाम मिळालं, नामाचं चिंतन केलं, वाक्चातुर्य आलं, पांडित्य आपल्याला तयार झालं, म्हणजे फार मोठे झालो आपण असं नाही. हो, श्री गुरुची सतत 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 जोपर्यंत कृपेचा वर्षाव होत नाही ना, तोपर्यंत साधकाचं जीवन अपूर्ण आहे महाराज, लक्षात घ्या. मग बाबाची एक दुसरी क्रिया केली आहे. गुरु परंपरेचा दुसरा अभंग. लावणी हात संगीतली चिंता न करावी, लावणी हात गुरुवाळीला. हात लावला, माथा गुरुवाळा, चिंता संपल्याचं साधन दिलं. मग तुकोबा, ज्या तत्वाने तुमच्या जीवनातली चिंता संपली, ज्याने तुमच्या मस्तकावरती हात ठेवला, ज्याने जो तुम्हाला सापडत आला, ज्याने तुम्हाला नामाचा अनुग्रह दिला, हा कोण होता तुकोबा? तुकोबा सांगतात हा दुसरा तिसरा कोणीच नव्हता. जो मला सगुण साकार रूपामध्ये भेटत होता, तोच विठेवरचा सावळा माझ्यासाठी रूप बदलून आला. गुरु परंपरेच्या तिसऱ्या अभंगामध्ये तुकोबा सांगता, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, दुसरा तिसरा कोणीच नव्हता. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु. माझं वाक्य जरा लक्ष देऊन ऐका. आपल्या जीवनामध्ये जो कोणी श्री गुरु म्हणून आला असेल ना, त्याच्याकडे आयुष्यात माणूस म्हणून पाहण्याची चूक नका करू. ब्रह्म निर्गुण निराकार आहे, ब्रह्म निर्गुण निराकार आहे, परंतु तेच ब्रह्म जर उघड पाहायचं असेल तर उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविती आरत शिष्याची. आणि दिलेल्या नामाचा छंद माझ्या तुकोबांनी घेतला, त्या घेतलेल्या छंदाचा परिणाम तुकोबारायांच्या जीवनामध्ये झाला. महाराज, काय परिणाम झाला? तुकोबाराय बोलतात, माझी मज झाली
माझी मदत झाली अनावर छंद या नामाचा घेतला से तुकोबाराय सांगतात मी नामाचा छंद घेतला माझी वाचा अनावर झाली माझा कंठ सत्य झाला माझ्या अंगावरती रोमांच करायले माझ्या अंगाला कापरं भरलं माझ्या अंगावरती घामाचे थेंब तयार झाले मला अष्टसत्य गव्हाची अनुभूती आली कंठी प्रेमदाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप माझ्या हृदयात रामरूप प्रगट झालं मला देव अनुभवाला आला मला देव दिसला तुकोबाराय सांगतात चराचरामध्ये होता म्हणजे असे आता मला सद्गुरूच्या अनुग्रहाने तो अनुभवाला आला दिसला देव दिसे आपल्याला वशीकडे जायचंय तुम्हाला अष्टसात्विक भाव झाले सगळ्या गोष्टी झाल्या पण तुम्हाला ज्याची अपेक्षा होती सगळं साकार रूपामध्ये तुमचे संवाद साधत होता बोलत होता पण तुम्हाला तसा नको होता तुम्हाला निर्गुण निराकार स्वरूपाची अनुभूती पाहिजे होती ना मग तो निर्गुण निराकार परब्रह्म तुम्हाला भेटलं का प्रश्न तुकोबारायांना केला भेटलं नाही किती दिवसांनी किती महिन्यांनी किती वर्षांनी किती जन्मांनी निर्गुण निराकार परब्रह्म तुकोबारायच्या अनुभवास आलं किती दिवसांनी किती महिन्यांनी किती वर्षांनी किती जन्मांनी महाराज तुकोबाराय बोलले 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार दिवसा माझे झाला साक्षात्कार विठोबा भेटला निराकार मला निराकार पाहिजे होता तो मला आता भेटला माझा देह भाव समोर मला नष्ट व्हायला पाहिजे होता तो माझा झाला हो पडिये देह भाव
पुरवावी वासना अंती ते आपणा वासी न्यावे. आणि त्या निर्गुण निराकार स्वरूपाचा तुकोबारांना साक्षात्कार झाला. महाराज कशाने झाला? त्या तत्वाने झाला. ते परमतत्वाच्या महात्म्याने दिलं. हो, त्या महात्म्याच्या चित्तामध्ये देवाचं अखंड वास्तव्य आहे. म्हणजे वसलेला आहे. देव आसनं वेगळं आणि वसनं वेगळं. वसनं त्याला म्हणतात विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण आवडी जन्म माता पिता नवे नव्या ज्ञानकी एका भगवान तुकोबाराचा विषय विसर निशेष शेष नाही बाकी नाही. विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस माझी मज झाली छंद या नावाचा घेतलासे. विषयाचा विसर पडला म्हणण्यापेक्षा विषयाचा विषय वाक्य नीट ऐका. विषयाचा विषय विषय न राहता विषयाचा विषय देव झाला. हो, आणि एवढा अधिकाराने मग तो चैतन्य घन परमात्मा तुमच्यामध्ये असला तरी तो तिथं नकोय मला. तो कुठं पाहिजे? चित्तामध्ये पाहिजे. एक भाग आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार आहे. हो, मग प्रत्येकाला काम दिलं महाराज. अहंकार तरी सोडून पण हो, बुद्धीचे वैभव एकाकेशी राजा सगळ सिद्धी अर्जुना मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी. हो, किंबहुना नामदेवराय सांगतात मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. हो, आणि म्हणून चित्तावर त्याचं वास्तव्य व्हावं. का? त्याचं कारण असं आहे की चराचरामध्ये स्वरूप स्थितीने जरी तो असला ना तरी चित्तामध्ये जोपर्यंत परमात्मा येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला त्याची स्वरूप स्थिती करू शकत नाही. बरं, चित्तामध्ये येऊन राहिला बरं का? चित्तामध्ये येऊन राहिला केव्हा राहील? येऊन गोपाळ आहे तिथे
मग चित्त कसं करावं लागेल? चित्त आपलं चित्त आपलं चित्त कीर्तना सांगू आपलं चित्त कसं आहे कीर्तना सांगण्यात थोडा विषय आहे बाबा आपलं चित्त कसं आहे. आपल्या चित्तात काय? आपल्या चित्तात नको ते हो आपल्या चित्तात नको ते त्याची म्हणजे आपली वाढी सुद्धा तिथपर्यंत पुरणार नाही. आणि म्हणून चित्त जर भगवंताला राहण्यासाठी व्यवहार आहे व्यवहार आगंधारी मुक्त गाव जर जाईल असतील ना सकाळी बाहेर जाऊ तिथं बसताना सुद्धा जागा कशी पडत नाही कळत माझं बोल कुठे बसायला चाललंय का त्याला घाण करायला कळतंय का मी काय बोलतो चाललंय कशाला घाण करायला सुद्धा जागा कशी पाहिजे मग देवा नाही जागा कशी पाहिजे हो. आणि म्हणून भगवंत आमच्या चित्तामध्ये वसण्यासाठी ज्याच्या चित्तामध्ये वसलाय तोच आम्हाला हे करून देईल ना दुसऱ्याचा अधिकार ज्याला ते कळलंय ज्याला त्याचा अनुभूती आली तोच अनुभव देईल ना अलग लक्षामध्ये. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की त्याचं वास्तव्य आमच्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये सतत पाहिजे हो. हे करून देणारा जो महात्मा आहे ना त्यांची आम्हाला संगत घडावी देव वशे चित्ती त्यांची घडावी संगती हो. भाऊनी मला लवकर इकडे फिरवलंय इथं नव्हतं ते अभंगाचं काही चार आलंच नव्हतं आपण लक्षात देव वसण्याची जी जागा आहे ना मला देव अनुभवाला देव असे देव दिसे अष्टसात्विक भाव झाले इथपर्यंत विषय थांबत नाही झाला बाईने अख्खा सगळा परमार्थ अख्खा परमार्थ एका अभंगामध्ये सांगितला महाराज घरीला पंढरीचा चोर घरीला पंढरीचा चोर हृदयवंदी खाना केला आत्मविठा पोटेला कुठं धरला पण कुठं आणि ठेवला कुठं चोर म्हणजे बंदी खाण्यामध्ये ठेवला कोणत्या बंदी खाण्यामध्ये हृदय बंदी खाण्यामध्ये त्यासाठी त्याला काय केलं शब्दे केली जडा जोडी विठ्ठल पायी घातली वेळी शब्द केली जडा जोडी विठ्ठल पायी घातली वेळी हो दय बंदी खाला केला दय बंदी जोड केली विठ्ठलाच्या पायाला वेडी पडली याला म्हणतात अनुग्रह ऐका जरा कानुग्रह याला म्हणतात अनुग्रह पुढचं चरण फार सुंदर आहे आता भजनी काय म्हणतात हा भाग वेगळा आहे तिथं शब्द प्रयोग असा आहे बरं का सोहम शब्दे मारा गेला त्या भजन्यांचं किती पाप असेल हे नाही म्हणत तो शब्द म्हणणे इतकं सुद्धा त्यांची पुण्य नाही ते म्हणतात शब्दांचा मारा काय म्हणतात शब्दांचा अरे तुझे पुण्यच नाही ते शब्द म्हणणे तुझं पाप आडवालं सगळा घोटाळा आता या बघायचे पहिले जन्म काय देव वशे चित्ती त्यांची हे बहुतेच म्हणत होता म्हणून मी ते म्हणलं लगेच पुढचं म्हणा चालीत बसवण्यासाठी काय म्हणलं माहिती का त्यांची घडा विसंग का खोट झाला
म्हणजे त्या चालीनं बसवण्यासाठी अभंगाचं वाटोळ केलं आहे. आता त्यांची घडावी संगती आहे का घडावी संगती आहे? हा असं येते अवघड आहे मला आलं लक्षामध्ये. मग तिथं शब्दांचा मारा नाही. सोहम शब्दे मारा केला विठ्ठल काकुळ आला. याला म्हणतात करोनी प्रबोध संत पार उतरले. एवढे परमार्थ थांबत नाही आमचा. बरेच जणांना वाटलं की काही गुरुंनी सांगून ठेवलंय प्रबोध झाला तुझा सगळा परमार्थ झाला तुला काहीच करायची गरज नाही. कारण गुरुच ध्यान नाही परमार्थ. अशा गुरुचं ध्यानच नाही म्हणायचं. प्रबोध झाला म्हणजे सगळं झालं. अरे प्रबोध झाला खरा परमार्थ सुरू झाला आता. आणि मग सोहम शब्दे मारा गेला त्याला म्हणतात करोनी प्रबोध संत पार उतरले. आणि शेवटी जनाबाई सांगते जनी म्हणे पावित्र्य आता नाही सोडत तुला. नाही तसं नाही सोडा तरी तुझा जीव घेऊन सोडी. कळलं का नाही तुम्हाला? तुझे जीव घेऊन सोडील म्हणजे तुझी जीव कशाच काढून घे. तुझे जग स्वरूपाने जीव स्वरूपात नटलेला आहे ना ते जीवात तुला ठेवणार नाही. कोण म्हणते? जनाबाई बोलली महाराज. हो म्हणून परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान दृढ अपरोक्ष ज्ञान आणि स्थित प्रज्ञावस्था ही ह्या चरणाची शेवटची म्हणजे स्थित प्रज्ञावस्था. आणि मग इथपर्यंत आम्हाला जायचं आहे. आणि इथपर्यंत जो जातो ना त्याच्या चित्तामध्ये देव बसलाय. हो आणि तुकोबराय मागणी मागतात त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. आणि म्हणून देव चित्तामध्ये बसला त्यांची संगत घडावी. आणि म्हणून बारकाई चिंतन केलं ना तर महाराज खरे अर्थाने श्री गुरुने आम्हाला त्या स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवलं नाही पोहोचवलं नाही पोहोचवलं. का काही शंका आहे का? फार सुंदर वर्णन महाराज. मुक्ताई एका अभंगामध्ये म्हणते मला ग बाई माझ्या गुरुने नेले एकांत अज्ञानाचा भाग लाविला हृदयात. सद्गुरु सेवा दे मज देवाची दासी असता राणी झाले पदर लागता रयाचा. नागबाबा संत दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशानी मारी दारिद्र्याची. मौली जनोबराय सांगतात राजियाची कांता मनाची आजोगे सिद्धी पावे. एका पदामध्ये फार सुंदर वर्णन आलं महाराज. सद्गुरु माझा दयावंत झाला हृदयी माझ्या मंडपदी धरा गुप्त
कंठ माझा बहुराटला हृदये माझ्या मंडपती धरा. अनुभूती फार सुंदर वर्णन केली महाराज. जवळ जवळ माझा लागे ध्यान नाभी स्थानी शांतवन. जवळ जवळ माझा लागे ध्यान नाभी स्थानी शांतवन. प्राण स्थिर झाला हृदये माझ्या मंडपती धरा. केव्हा घडलं? दास अखंड ध्यानी सद्गुरु चरण ध्यानी मनी. दीन दास अखंड ध्यानी सद्गुरु चरण ध्यानी मनी. सद्गुरु प्रेम पाजला हृदये माझ्या मंडपती धरा. सद्गुरु माझा दयावंत झाला हृदये हिराजी महाराजांचं याच्यापेक्षा गोड प्रमाणे महाराज. हिराजी महाराज जसे तात्या महापुरुषांसारखे नवे नवे शेख मोहम्मद बाबांसारखे महात्मे झाले, त्या पठडीतले हिराजी महाराज. हिराजी महाराजांचे अनेक वाङ्मय अभंगवाणी, त्याच्या एका अभंगवाणी हिराजी महाराज वर्णन करतात. गुरुने धरोनी हात मन मंदिरात नेले. सहजासनी मनावो जवळी जवई सविले. गुरुने धरोनी हात मन मंदिरात नेले. देवोनी मंत्र सोम त्रिकुटाची वाट दाविली. देवोनी मंत्र सोम त्रिकुटाची वाट दाविली. स्वस्वरूपाशी पाहताची भ्रम आणि द्वैत गेले. गुरुने धरोनी हात मन मंदिरात नेले. होताची ब्रह्मनाद दिसती ती दिव्य ज्योत. होताची ब्रह्मनाद दिसती ती दिव्य ज्योत. विसरोनी देव भाव मन गुणमनीत नेले. गुरुने धरोनी हात मन मंदिरात नेले. महिमा किती वदावा गुरुदेव माऊलीचा. महिमा किती वदावा गुरुदेव माऊलीचा. श्रमले वेद सारे ऐसा हिराजी बोले. गुरुने धरोनी हात मन मंदिरात नेले. आणि ह्या स्वरूप स्थितीपर्यंत मला माझ्या श्री गुरुने नेलं. म्हणून तुकोबाराय सांगतात, अखंड ज्यांच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य भगवंता त्यांची घावी संगती. आणि हे मला मनापासून आवडत देवा.
माझ्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु जगदवंदनी तुकोबाराय सांगत आईसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासन मला हे मनापासून आवडतं. काय ज्यांच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे त्यांची मला काय घडावी संगत घडावी हे मला मनापासून आवडतं. पण तुकोबाराय फार चतुर महाराज का कारण आवड आजची आवड उद्याची नावड होऊ शकते. नाही होत मला लहानपणी आवड आहे आता नाही आवडत हे का नाही पेटी वाचलं फरक कुठं आहे म्हणजे पूर्वीची आवड आताची आवड राहील का? तुमचं लग्न झालं किती वर्ष आहे? सांगा पटकन वेळ कधी 30 वर्ष लग्न झालं 33 वर्षापूर्वी तेव्हा तुम्हाला तुमची बायको जेवढी आवडत होती तेवढी आता आवडते का? नाही म्हणजे आता नाही आवडत. 30 वर्षापूर्वी बायको जेवढी आवडत होती तेवढी आता आवडत नाही. व्यवहारातल्या वस्तू असेल आजची आवड उद्याची नावड आहे. हो भगवंता आज आवडेल मला परमार्थ उद्या आवडेल अशी खात्री नाही. कदाचित माझं आवड नावड होईल पण मला हे माहित आहे प्रत्येक जीवाला जन्म मिळतो तो कशा बरोबर मिळतो? जन्म गेली लागी वासनेच्या संगे झाले अंग हरी रूप वासनेबरोबर जन्म मिळतो ना. मग ती वासनाच माझी हरिरूप जर झाली तर म्हणून मला माझी आवड म्हणून याची पूर्तता करू नको. संतांच्या सहवासाची आवड म्हणून पूर्तता करू नको तर देवा पुरवावी वासना. कारण आणि मरणी जया जे आठवे हेचे गती तो पावी जन्म घेणे लागे संगीतेची झाले आणि म्हणून ती वासना माझी हरिरूप व्हावी म्हणून मी देवा एक काम करणार सतत 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 वासना टिकून राहण्यासाठी किंबहुना तोच विषय राहण्यासाठी एक काम करणार ज्यांच्या सहवासामुळे माझा विषय तोच राहील त्यांची मला सतत भेट घडू देणार. स्थिर होण्यासाठी मला सतत सतत ज्यांचा विषय तो आहे ना ज्यांच्या चित्तामध्ये त्याचं तुझं वास्तव्य आहे ना त्यांची संगत सतत घडू दे. हरी जना सवे भेटी न हो अंग संग तुटी त्यांची भेट होणं गरजेचं आहे. त्यांचा अंग संग होणं गरजेचं आहे. बारकाईने जर विचार केला तर मला त्याचं कारण असं असतं साधूच्या चिंतनाने जो चिंतन मारून त्याची अवस्था सांगितली संत शास्त्राने. ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटे गाया. त्याचं शरीर सुद्धा काय झालेलं असतं दिव्य झालेलं असतं. हो जसं पाण्यामध्ये काहीतरी तवंग आहे मोठा दगड टाकला त्या तवंगाने तो
त्या ठिकाणी काय होतं ते कचरा बाजूला जातो. जशी साधूच्या चिंतनाची लहर त्याच्या सहवासामध्ये असते. आणि म्हणून बैसता संताचे संगती कळवाने कमलापती. हो, म्हणून संताच्या सहवासामध्ये साधूच्या जवळ बसावं, साधूच्या चरणावर बसावं. का? कारण ती साधूची लहर आहे महाराज. सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी लहरी ज्ञानाभंगापुरी कसंही चित्त तुमचं असू द्या, कसंही मन तुमचं असू द्या, आळंदीला गेल्यानंतर तुम्हाला चैतन्य प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरला गेल्यानंतर तुमची भक्ती अंतःकरणातली प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. त्या स्थानाचं महात्म्य आहे महाराज. नामदेव आहे तिथे म्हणून भक्ती प्रगट होते. त्या ठिकाणी जर आळंदीला गेले तर ज्ञान म्हणजे चैतन्य प्रगट होतं. त्याच्यानंतर तुम्ही जर किती प्रसन्न चित्ताने देऊला जाऊन पहा, तुमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य तयार झाल्याशिवाय हे स्थान महात्म्य आहे. हो, तुम्ही भांडण करून बैठण तुमच्या अंतःकरणात शांती प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येकाचं स्थानाचं मत आहे. हो, गुरुला घोडे लावून निळोबाला जा. काय बोललो मी? आहेत ना, निघलेत महाराज. एवढे खालची पातळी साधक म्हणण्याचा विषयच नाही. नीच नीच पातळी झाली महाराज. काय गुरुला घोडे लावणार लोक तुझी लायकी काय तुला कळलं पाहिजे काय. खेद आहे महाराज. संत संप्रदायामध्ये खेद आहे. आम्ही फक्त आम्हाला ब्रह्मज्ञान दाखवा नका ब्रह्मज्ञानाची सद्गुरुनिष्ठा घेतली. तुकोबारायला प्रश्न केला, एका बाजूने आहेत दोघं, पण दिसायला जरी दोन असले तर असायला तो एकच आहे. पण दोन रूपामध्ये दोन जर आले, इकडून विश्वाचा चालक मला पंढरीश परमात्मा, इकडून जर बाबाजी चैतन्याच्या रूपामध्ये तोच आला, दर्शन कोणाचं घेणार? पुराविषयी बोलायचं नाही. तुकोबाराय सांगतात, देव सारामे करते संत पुजावे अर्थे. आपल्या गुरुचा अधिकार आपल्याला कळत नाही. म्हणून देवळा पिंपळनेरला गुरुला घोडे लावून जातो. तिथे गेल्यानंतर तुमची सद्गुरुनिष्ठा तयार झाल्याशिवाय राहणार स्थान. आणि म्हणून त्या साधूच्या चिंतनामध्ये लहरी असतात. म्हणून अलिंगने संताच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी माझे घोडे जन्माचे साखळे, गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे ग. म्हणून साधूचं दर्शन घेताना, विज्ञान त्याच्यामध्ये साधूचं दर्शन घेताना मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. साधूचे जे पायाचे बोट असतात ना, त्या साधनेच्या लहरी त्याच्या प्रत्यक्ष मस्तक त्या कपाळ का पायावरती ठेवायचं, प्रत्यक्ष ब्रह्मरंध्रामधून त्याचा संचार त्याच्या शक्तीचा होत असतो. हो, ठीक आहे नाही? आणि साधूने सुद्धा आशीर्वाद देताना डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद द्यावा. का? त्या बोटांच्या अग्रभागातून त्या शक्तीचा संचार त्या ठिकाणी होत असतो. प्रेम भऱ्या दृष्टीने त्या साधू त्याच्याकडे पाहू. कृपा कटाक्ष निहाळिले आपणापदी वही सगळे. तीन प्रकारे दृष्टी कृपा करतो साधू, स्पर्श कृपा करतो आणि शब्द कृपा करत असतो. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी सांगतात की खऱ्या अर्थाने आशीर्वाद पण द्यावा. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो ना महाराज. सध्या मी 4 राज्यामध्ये फिरतो. बऱ्याच ठिकाणी शहरात जर गेलं ना, नवरे कामाला गेले असते पण सासरा घरी असतो, ते सासरा नेमकं चहाला घेऊन जावा. मग ते सुनांना सांगतो जरा मोठ्या आवाजात, महाराजांनी जरा दूध गरम करा. निघताना ते म्हणतो, महाराज पाया पडायला. ते काय पाया पडायला प्रेम येत नाही. पायी त्यांचं थोडं भाव येताना पायी नसरी मुख आवडीने
असं पोट पाण्यासारखं असतं दर्शन घ्या बाबांचं. काही तिकडे फरशीवर पाय आपला आता ती नवीन एक कोणती पद्धत येत आहे मला नाही माहिती. लाख झाला दर्शन काही काय असं असं काय मला बोच करेल की हे कोणतं दर्शन आहे. म्हणून तुकोबाराने त्या ठिकाणी शब्दप्रयोग फार सूचक टाकले महाराज. हरी जना सगळे भेटी नव अंग संग तुटी आईसे आवडते मला देवा पूर्वावी वासना विठोबा. आणि तुकोबाराय सांगतात त्यांचा सहवास जर मला सतत सतत राहिला तर कायम माझी वृत्ती त्या चिंतनामध्ये कदाकार राहील. तुम्हाला सांगू परमार्थामध्ये इतकंसं जरी थोडस काही बिघाड झाला तरी घोळ होतो. त्या ठिकाणी फार सुंदर अनुभव आहे. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगामध्ये तो अंतरत असतो. आपला अंतर किती पडले साध्यात आपलं अंतर किती पडलंय. म्हणून सततम कीर्तयम तो तुकोबारायला प्रश्न केला. तुकोबाराय चिंतन किती करता किती वेळ चिंतनाला देतात. तुकोबाराय एकाच वाक्यात उत्तर दिले चिंतनाला वेळ किती देतो हे नाही सांगत. चिंतन सोडून वेळ किती जातो सांगतो. गजांबाई भोगला काची वेळ वाया गेला. मला शिकता आली मला जांभळी आली मला भोगला आला तेवढाच माझा वेळ वाया गेला. डोक्यात घेण्यासारखे चांगल्या चांगल्या कीर्तनकारांना सुद्धा आहे. कोणतं काय अरे शिंक जांभळी खोकला विज्ञान सांगतो हे श्वासाच्या संबंधाने. श्वासात जेव्हा बिघाड होतो ऐका जरा श्वासात जेव्हा बिघाड होतो तेव्हा शिंक येते तेव्हा खोकला तेव्हा जांभळी येते. आणि तेवढा याचा अर्थ त्या श्वासाचा आणि त्या साधनेचा प्रदीर्घ संबंध आहे. हो एक कवयित्री मला नाव माहित नाही पण फार सुंदर वर्णन करते महाराज. कुणी माझे आरोप करेल की चुकी केली कुणी मला सांगेल तिने उधार घेतला पण नाही. कुणी म्हणे असेल चोरी पुन्हा वाटते असे उधारी जन्माभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिना पैनी विकत घेत भाषा नाही खरं तरी
1600 वेळा त्याच्यावरती काय अनुसंधान हो येतो जातो हो वासुदेव करीतो फेर. आणि एवढे यालाच विसरले महाराज. गेले विसरून वासुदेवाशी गा म्हणलं विसरले. गेले दुबळे कोण म्हणजे जीव वासुदेवाला विसरले तेवढेच. आणि म्हणून खरे अर्थाने त्याला विसरू नका. तुम्हाला एक सांगतो परमार्थ बोलणे बोलण्याने देव गवशेना बापा नामदेवराचं प्रमाण आहे. कीर्तनात एकही प्रमाणाशिवाय काही शब्द बोलत नाही. म्हणून जे आहे ना संत शास्त्रानुसार परमार्थ असावा. बोगसगिरी त्याच्यात असं चालत नाही. करायचं ना ते प्रेमाने करायचं, करायचं ना ते श्रद्धेने करायचं, करायचं ना ते सद्गुरूवर निष्ठा ठेवूनच करायचं. सगळं देवाने केलं परंतु कुठं स्वतःचा उल्लेख नाही केला. आपली अवस्था काय झाली माहिती का? चिचुंदरी सापाने पकडा तशी अवस्था हो ना. ती चिचुंदरी सापाने पकडलं काय उंदीर साप खातो आणि उंदरासारखी चिचुंदरी असते माहिती हो. पण ती चिचुंदरी जर सापाने खाल्ली गिळली ना कधी ती सगळी अख्खी चिचुंदरी पचवतो. पण त्याची ती चोच असते ना चोच असते म्हणून त्या उंदराला चिचुंदरी म्हणतात. ते चोचेने तो मरतो ते पचत नाही. आणि पुढचं सांगा आणि जर त्याला नंतर कळलं चिचुंदरी त्यांनी जर सोडून दिली ती तर त्या दिसायला बंद आंधळा होता. काय बोललो मी? चिचुंदरी धरलेली सोडली कांदा आणि गिळली मरून इकडं आधार तिकडं वीर आणि त्याच्यातून आम्हाला पुढे निघायचंय महाराज. म्हणून त्याचा एक नाद नाही करायचा कोणाचा. नाही बोलत एक तर याच्या नादी नाही लागायचं. कशाच्या नाही कळलं अजून नाही. याच्या परमार्थाच्या हो सद्गुरूच्या तत्वाच्या एक तर नादीच नाही लागायचं. आणि नादी लागली ना सोडायचं नाही. आणि जर सोडलं ना त्याचे ती हाल कोणाचीच नाही. नाम जसं तारत ना तसं नाम मारत नाही. प्रचंड वेदना देऊन मारतो हलाल करून मारतो. पापी दारुड्या नाही पापी व्यसनी नाही पापी व्यभिचारी नाही. मौलीच्या भाषेत नामाशी बिनमुख नामाशी बिनमुख पण झाला. जो सन्मुख आहे तोच बिनमुख झाला. ज्याने अनुभव घेतला त्याचा संबंधच नाही. पण ज्याने घेऊन ते टाळलंय ना हो तो बिनमुख आहे. आणि मग त्याचे का महापापी कुणीच नाही. आणि म्हणून सद्गुरूच्या कृपेने आपल्याला मिळाले ना हो आनंद उपकार. त्या महात्म्याचे केले उपकार सांगू मी काय. पाप न करी माय धर्मे त्याने केले पाय दिले अक्षया भैदानगा मनवून आलो या देशा येण्याप्रमाणे यथामती यथाशक्ती हो. इथपर्यंत आपण पोहोचलो. तुकोबाराय सांगतात आता मला सुद्धा जे जगायचंय ना आणि तुकोबाराय सांगतात म्हणून नाही आपलं समजेल. तुकोबाराय फक्त आपल्याला प्रमाण म्हणून घेतले. तुकोबारायचं आपलं प्रमाण म्हणून आपण घ्यायचं. कोणा अवास्तविक आता परमार्थ कोणासाठी आहे सगळा आपल्यासाठी आहे. आणि म्हणून तुकोबाराय जसं म्हणतात तसं आपली सुद्धा चित्तवृत्ती तशी झाली पाहिजे. तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने
ज्ञानेश्वर बळे संत सुनष्टले आईशी आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना यथामती यथाशक्ती अभंगाचा तात्विक अर्थ तुमच्या समर्पणाला योग्य आहे ते समर्थ सद्गुरूचा अयोग्य आहे ते माझ्या प्रकृती दोष बोलता बोलता माझ्या वाणीतून अपशब्द गैरशब्द चुकीचा शब्द गेला असेल तुम्ही माझे मायबाप मी तुमचा लेकर उदाहरण मार्गदर्शन पात्रात घाला अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि वारकरी वैष्णव मेळावा नाथाची वाडी वर्ष 7वे समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपदारंग पांडुरंग दादा मडके यांच्या पूर्ण कृपाशीर्वादाने तद्वत गुरुमाता मडके आई तसेच कोळगाव गुरुवाचे आमचे ज्यांना खऱ्या अर्थाने एक जुनं व्यक्तिमत्व रघुनाथ दादा जगताप आणि यांच्या मार्गदर्शनाने हा संपन्न होणारा सुंदर अशा प्रकारचा मेळावा या मेळाव्याच्या निमित्ताने 7व्या वर्षामध्ये संध्याकाळची सेवा जागराची सेवा माझ्या वाटेला आली करविली तैशी केली कटकट वाकडे केली ते देव झाले साळून की मंदिर बोलत शिवाजीशी कविता झाली वेगळाची तुका म्हणे माझं धाडीले निरोपा मार्ग आहे सोपा सुखोपयाने याप्रमाणे निरोप पोचवण्याचं काम तुमच्यापर्यंत केलं त्यातला किती स्वीकार करायचा किती धिक्कार करायचा हे आपलं आपण ठरवायचं आणि म्हणून मेळावा त्याच्यासाठी असतो मेळावा म्हणजे चार्जिंग असते एक मेळावा केला तर निदान महिनाभर चार्जिंग पक्की टिकते म्हणून मेळावे व्हायला पाहिजे हो आणि म्हणून हा वारकरी वैष्णव मेळावा पूर्वी फक्त वैष्णव मेळावा असं नाव असायचं मी परमार्थामध्ये तर अतिशय लहान होतो आणि वयाने लहान होतो तेव्हा श्रीगोंद्याला जेव्हा दादा कनकेश्वराच्या मंदिरामध्ये कार्यक्रम करायचे श्रीगोंद्यामध्ये आणि त्यावेळेस हा शब्द प्रयोग वय लहान होतं परंतु आम्ही दादाने आमची अशी चर्चा सुरू झाली म्हणलं दादा आपण जर असं याला व्यापक नाव दिलं तर मग त्यावेळेस दादांनी वैष्णव वारकरी असं नाव दिलं होतं पण थोडं मी शिक्षकी पेशाकडे असल्यामुळं दादांना म्हटलं दादा आपण असं जर केलं तर म्हणजे ही वैष्णव मेळाव्याचा वारकरी वैष्णव मेळाव्याची संकल्पना दादांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झाली आणि म्हणून तेव्हापासून हे सगळीकडे महाराष्ट्रभर वैष्णव मेळावे नाव राहिलेलं काय वारकरी वैष्णव मेळावा हे नाव तेव्हापासून सुरू झालं आणि म्हणून त्याच महात्म्याच्या कृपाशीर्वादाने इथपर्यंत आपण आलो आणि म्हणून अशाच पद्धतीचं कार्य नगर तालुका टाकळी खतगाव गेल्या 21 वर्षापासून वारकरी वैष्णव संपन्न होतो बाबांचं भव्य दिव्य स्वरूपातलं मंदिर त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे स्वानंदाश्रम या नावाने आणि 21व्या वर्षामधला या वर्षीचा वारकरी